भारतातच नव्हे तर जगामध्ये सर्वाधिक काळ नौदलाची सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका INS विराट आज निवृत्त होतीये। भारतीय नौदलाची तब्बल 29 वर्ष आणि ब्रिटिश रॉयल नौदलाची 27 वर्ष सेवा या युद्धनौकेने केली। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी INS विराटला अखेरची सलामी दिली जाते। विराटला मोठ्या दिमाखामध्ये निरोप देण्यासाठी भारतीय नौदलाने खास तयारीही केली आहे। INS विराट निवृत्त होते आणि आपण जसं म्हटलं की संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी INS विराटला अखेरची सलामी दिली जाते। जगातला सर्वाधिक काळ नौदलाच्या सेवेमध्ये असणारी ही युद्धनौका INS विराट आपल्या सगळ्यांचाच कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय आहे। पण आता आपण बघतोय INS विराट दिमाखामध्ये निवृत्त होते। INS विराट भारताची दुसरी विमानवाहू युद्धनौका आज अखेर निवृत्त होत आहे। INS विराटला सलामी देण्यासाठी भारतीय नौदल आज सज्ज झालेला आहे। आपण माझ्या मागे बघत असाल INS विराट ही सज्ज करण्यात आलेली आहे अखेरची सलामी देण्यासाठी। आपण समोरच्या बाजूला जर बघितलं INS विराटला अखेरची सलामी देण्यासाठी नौदलाचे सर्व सैनिक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। वरती तिरंगा फडकतो आहे। हा तिरंगा आता काही वेळानंतर म्हणजे सूर्यास्ताबरोबरच उतरवण्यात येणार आहे आणि या विमानवाहू युद्धनौकेला अखेरची सलामी देण्यात येणार आहे। या विमानवाहू युद्धनौकेने भारताची तब्बल 29 वर्ष सेवा बजावलेली आहे। अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल, हिंदी महासागर असेल, या तिन्ही सागरांमध्ये या विमानवाहू युद्धनौकेने एक प्रकारे वचक निर्माण केला होता। खास करून चीन आणि पाकिस्तानच्या नौदलामध्ये याने एक प्रकारे दहशत निर्माण केली होती आणि त्याचमुळे पाकिस्तान किंवा चीनने कुठल्याही प्रकारची आजपर्यंत आगळीक भारतीय समुद्रामध्ये केली नव्हती। या विमानवाहू युद्धनौकेचा वारसा जो आहे तो आता पुढे INS विक्रमादित्य पुढे घेऊन जाणार आहे। INS विक्रमादित्य ही जी आहे ती भारताची आता एक लढाऊ विमानवाहू युद्धनौका असणार आहे जी भारतीय समुद्राचं रक्षण करणार आहे। याआधी INS विक्रांतने ही भूमिका सगळ्यात प्रथम बजावली होती आणि INS विक्रांतचाच वारसा जो आहे INS विराट हा सक्षमपणे बजावला होता आणि आता INS विक्रमादित्यकडे ही सूत्र सोपवली जाणार आहेत। INS विक्रांत असेल, INS विराट असेल, INS विक्रमादित्य असेल, या तिन्ही विमानवाहू युद्धनौकांची नावं जी आहेत ती V पासून सुरू होतात। V म्हणजे विक्ट्री आणि याच नावाने भारतीय नौदलाने या तिन्ही विमानवाहू युद्धनौकांची नावं ही V पासून तयार केली होती आणि ह्याच V फॉर विक्ट्री भारताने आपल्या बळावरती निर्माण केलं होतं आणि भारताने अनेक विजय देखील संपादित केलेले आहेत। देशाच्या सीमेसाठी नेहमी सज्ज असणारी ही विमानवाहू युद्धनौका आज अखेर निवृत्त होत आहे आणि तिला सलामी देण्यासाठी सर्वच भारतीय नौदलाचे सैनिक जे आहेत ते सज्ज झाले आहेत। त्याचबरोबर ब्रिटिश रॉयल नेव्हीचे जे सैनिक आहेत आणि अधिकारी आहेत ते देखील इथे मुंबईच्या या गोदीमध्ये आलेले आहेत। INS विराटला आपणही IBN लोकमततर्फे सलाम करूया। तिने जी सेवा बजावली आहे तिला खरंच सलाम करण्यासारखंच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।